आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत आणि ते आज बीड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे त्या शेतांची त्या गावांची पाहणी करत आहेत. दादा, प्रचंड नुकसान आहे, पाहणी करताय. शासनाला बोलले होते फोनवर, तुम्ही कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं आहे, पुन्हा काय बोलणं झालं आहे का? नाही, मी आता बघतोयच हिंगणीकडं त्या गावाकडे गेल्याच्या नंतर बोलतो पुन्हा, परंतु सगळ्या मंत्र्यांना पण निरोप पाठवले. इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती झाली बघा. ही जे बाजऱ्या काढल्या होत्या त्या बाजऱ्याचे सगळं तळवटा खाली झाकून ठेवलं होतं, ते सगळं वाहून गेलं. घरातलं धान्य पैसा सगळं वाहून गेलं. काही काहींच्या या दादेगावच्या तर इंडिका गाड्यापासून बैलगाड्या हे सगळं वाहून गेलं आहे. गावाची म्हणजे 2 नद्या झाल्यात, एका नदीची 2 नद्या झाल्यात, एका पूर्ण शेतातूनच गेल्यात. तर फळबागा तर काहीच राहिलं नाही, त्यांचं असं पूर्ण धुवून गेलं आहे खालून. म्हणजे जवळपास 3-3 फुटाचे 2.5-2.5 फुटाचे खड्डे पडलेत. पुरे फळबागासुद्धा वाहून गेले. सरकारनं तातडीनं मदत करणं गरजेचं आहे आणि तसं त्यांना बोललो. फक्त सरकारला आता एक सांगायचं राहिलं आहे की ते मी फोनवरती सांगतो, ते यांचे अहवाल मागून जे घेणार नाही तातडीनं घ्या. पंचनामे व्हायला टीमा कमी पडायलात वाटतं. बीडच्या जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा मी आता लगेच बोलतो की तातडीने इकडं काही टीमा कमी पडल्यात, काहींचे पंचनामे होत नाही आहेत, काहींच्या शेतात पण जाता येत नाही आता आणखीन. तर मग ते सरसकटच करा, तुम्ही सरसकटच करा फळबागाचं. कारण पिकं आता त्यांनी कांदे होते ते पण वाहून गेले, त्यांचे सोयाबीन होते ते भुसारे वाहून गेले सगळे, ज्वारी बाजरीच्या सगळं वाहून गेलं आहे. खाली राहिलेच काय, कापूससुद्धा सगळा खांदून गेला. आणि फळबागा आहेत जवळपास खूप इथं मला वाटतं काहीतरी 100-150 एकर पूर्णचे पूर्ण फळबागाच वाहून गेल्यात. म्हणजे आता भावनेशी खेळायचे दिवस नाही आहेत. ह्या शेतकऱ्याला आधार देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी. तातडीने मदत भेटली पाहिजे शेतकऱ्यांना. आणि त्याच्यासाठी आता आम्ही आहेतच. तालुक्याचे जिल्ह्याचे प्रतिनिधी बी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज करतीलच, पण आवाज उठवण्यात आणि त्याच्यात वेळ घालण्यापेक्षा आत्ता तातडीची शेतकऱ्याला मदत. त्याच्या घरात काहीच राहिलं नाही, म्हणजे तेल मीठ बी राहिलं नाही ना, त्याच्या घरातले काही डाळी पण राहिल्या नाहीत, सगळं वाहून गेलं आहे. तातडीची सरकारकडून मदत होणं गरजेचं आहे. नुसतं तिथं मग येशीत बसायचं आणि मग तिथून गप्पा हाणायच्या. त्याला स्थानिकचं काय दिसणार? प्रशासन कसं पंचनामा करतं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे का त्याच्याच मनाचा रेटून अहवाल करतो आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालं एक दाखवतो आहे तिसरं, असं पण व्हायला प्रशासनाकडून नको. त्यामुळं सक्त आदेश देणं पालकमंत्र्यांचे सुद्धा गरजेचे आहेत, बीडच्या पालकमंत्र्यांचे, की सगळ्या शेतकऱ्यांचे ज्या नुकसानं झालेत ना ते सरसकटच करून टाका. नसता ते पुन्हा ते काही अधिकारी असे असतात की एकाचं करायचं दुसऱ्याचा करायचा नाही, केला तर कमीच करायचा. शेतकऱ्यात भेद नको, नसता मग जड जाईल. आम्ही मग सगळे पुन्हा महाराष्ट्र जाम होईल शेतकऱ्यांसाठी आणि त्याला नाविलाज आहे मग आमचा. शेवटी शेतकऱ्यांचा जीव वाचणं गरजेचं आहे, त्याला आधार देणं गरजेचं आहे. आधाराच्या काळात सरकारनं आधारच दिला पाहिजे आणि ते करतील आणि ते लवकर करावं. पण ते असं अहवाल तुमचे चालायचं 2-2 महिने अहवाल तर शेतकरी मरल ना आमचा इकडं. तातडीनं पाहिजे ह्या 2-4 दिवसाच्या आत. दादा, छगन भुजबळ यांची आता एक पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये आता असं म्हटले की म्हणजे टीका केली त्यांनी की 25 वर्षात ओबीसीला 2,500 कोटी मिळाले आणि 3 वर्षात मराठा समाजाला 25,000 कोटी मिळाले म्हणून. जाऊ दे, त्याच्यावर नाही बोलायचं मला. आज माझा शेतकरी अडचण आहे, ते मूर्खाचं काय बोलावं, त्याला काय कळलं दुसरं? त्याला काय कळतं आहे इकडं शेतकऱ्याचे काय हाल चालले आहेत, आपण मंत्री आहेत, इकडं शेतकऱ्यावर लक्ष देऊ. अन्न पुरवठा मंत्री आहे ते, त्याला डोकं नाही का थोडं बी? शेतकऱ्याला इथं अन्न खायला नाही राहिलं, अन्न वाहून गेलं त्याचं सगळं. यातले भंगार चालीचे लोक असले ना जनतेचं लवकर वाटलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर उत्तर मी उद्या बघतो त्याच्याकडं. आज माझा शेतकरी अडचणीत आला आहे, मला शेतकऱ्याच्या भावना जाणून घेऊ द्या. मला त्या भावना संध्याकाळपर्यंत सरकारकडे पोहोचायच्या. मी तसं कृषी मंत्री महोदयाला भरणे मामाला सांगितलं आहे, मला तातडीची मदत द्यावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं आम्ही अहवाल उद्या मागून घ्यायचं ठरवलं आहे. सगळी यंत्रणा कामाला लावली, सगळ्यांना भरघोस मदत होईल असा शब्द त्यांनी कृषी मंत्री आपले भरणे मामाने दिला आहे. त्या पद्धतीने शिंदे साहेबाकडे मी निरोप पाठवला आहे, मुख्यमंत्र्याकडे पण पाठवला आहे, अजितदादाकडे पण पाठवला आहे. यांच्याशी सगळ्याशी बोलून आणि कलेक्टर साहेबांसुद्धा सकाळी आम्ही निघतानाच बोललो होतो की तुम्हाला तातडीनं सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून तुम्ही पंचनामे करायचे सांगा. तर त्यांनी टीमा लावल्यात, काहींना जाता येणार जणू शेतात आणखीन, पण तातडीची मदत घेणार आहेत. त्या मूर्खाचं जाऊ तिकडे, त्याचं नका विचारू, त्याला दुसरं काही काम नाही. आरक्षणाचा विषय ओबीसी समाजाच्या वतीनं जो JR काढण्यात आला आहे त्याच्या विरोधात ईडी याचिका दाखल करणार आहेत. नाही, ते काय करायचं करू, त्या विषयावर मी आज बोलतच नाही. मी खंबीर आहे त्यांना. तुला काय याचिका दाखल करायच्या, काय मुंडकर पाय देऊन आणतो मी आरक्षण, त्याचं नाही. मला माझ्या शेतकरी आज लय अडचणीत सापडल्या. ह्या बहिणी जनावर ढोरासारख्या रडायला लागल्या. कारण गरीब आईबापाला माहीत असतं हो
कष्ट करून लेकर बाळ कसे मोठे करायचे आणि ते जर अन्नच वाहून गेलं घरातलं, सगळी सामग्रीच वाहून गेली, घरं वाहून गेलेत, त्या दलित वस्तीचे घरं वाहून गेलेत. आपण पहिल्या गावात गेलतो तिथं धामण गावाला, तिथं मुस्लिम बांधवाचे अडचणी झाल्यात, भिल्ल समाजाचे बी वाहून गेलेत. तिकडं कुंभार समाज आहे त्या भट्टीवरती, तिकडंही त्यांचेही वाहून गेलेत. हे जे व्हायला लागलं ना, हे दादेगावचं आता काय परिस्थिती झाली, येऊन प्रत्यक्ष बघा म्हणा एकदा, मग तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तिथं बसून नाही दिसणार तुम्हाला काय. त्यामुळं आज ना आम्ही शेतकऱ्यांचा आम्हाला आधी सोयीला लावू द्या, मग बाकीचं बघू. एक शेवटचा प्रश्न, कुणबी जातीचे जे प्रमाणपत्र दिले जात आहेत ते खोटे आहेत, त्याच्यासाठी वेगळी समिती निर्माण करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. त्याला तर अक्कलच नाही. त्यात जाऊन द्या भांगाऱ्याचं तिकडे. मला होते मनोज आम्ही शेतकऱ्याचे लेकर आहेत, ओरिजिनल अस्सल अवलाद आहे आमची. त्याला शेतकरी मारून खायची सवय लागलेली आहे, असल्यावर बोलत नाहीत आम्ही. त्याला आज जाण पाहिजे. आज शेतकरी संकटात सापड आहे, आपण मंत्री आहेत, आपण शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहू, ही त्याची भूमिका पाहिजे. तर तिकडं आरक्षणच करीत बसलाय. त्याला पागल झालेलं आहे ते. अन्न पुरवठा मंत्री आहे ना, अन्न द्यायचं काम, ते छत्र देण्याचं काम तुझं आहे. शेतकऱ्यांना ते केलं पाहिजे. आरक्षण नुसते चिवडायची सवय लागली त्याला हमेशा. शेतकऱ्याचं जरा अश्रू बघ. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन अमित आड्यासह संजय सरोदे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.